यानंतर पुढची बातमी पाहूया। सध्या राज्याचं राजकारण हे जयंत पाटील यांच्या भोवती फिरत असल्याचं सध्या दिसतंय। कारण जयंत पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीनंतर विविध चर्चा झाल्या। मात्र 2 दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातही बऱ्याच घडामोडी घडल्या। बुधवारी जयंत पाटलांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली। तर त्याच दिवशी मध्यरात्री उशिरा खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दुसऱ्या दिवशी पक्षातील नेत्यांची तातडीची बैठक घेतली। तर अगदी काल गुरुवारपर्यंत जयंत पाटलांच्या भेटीगाठी सुरूच होत्या। रात्री उशिराने जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांची देखील भेट घेतल्याचं कळतंय। त्यामुळे आता या सर्व दृश्यांमधून राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय वर्तुळात घडामोडी सुरू असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मंगळवारी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। त्यांच्या पाठोपाठ आता जयंत पाटील एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। जयंत पाटील यांनी शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी जात ही भेट घेतली। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते। दरम्यान ही नगरविकास खात्यातील आणि काही वैयक्तिक कामासंदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। तसेच ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान या भेटीमध्ये आणखी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही आहे। त्यामुळे नव्या तर्क वितर्कांना उधाण आलंय। देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले। 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे। जयंत पाटील हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। निश्चित वर्षावर चर्चा झाली, त्यात काय राजकीय घडामोडी काय घडतायत की काय, किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर बोलताना काय राजकीय चर्चा केली की काय, याचं कोणती माहिती जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा जयंत पाटील देत नाही तोपर्यंत यातली सत्यता इतर काही गोष्टीवर आपण मानू नये। त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतरच खरं काय काय घडामोडी घडल्या हे कळेल। म्हणून ह्या चर्चा आता सध्याच्या घडीला या अनेक पक्षाशी चालू आहेत। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे। यावरून अनेक दावे प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही करण्यात येत आहे। यावरच आता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलंय। आपण केलेले सर्व भाकीत खरे ठरलेले आहेत, तसेच 8 दिवस थांबा, या भाकिताचा तुम्हाला अंदाज येईल असं सूचक विधान संजय शिरसाट यांनी केलं। दरम्यान अनेक लोकांच्या भावना आहेत, त्या भावनांचा शेवट 8 दिवसात होईल असं आपल्याला वाटतं, असंही शिरसाट म्हणाले। संजय शिरसाट यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे एकूणच आता जयंत पाटील खरंच काही निर्णय घेणार आहेत का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। मी केलेले सर्व भाकित आतापर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणून एक 8 दिवस थांबा, या भाकिताचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल। अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेचा शेवट या 8 दिवसामध्ये होईल असं मला वाटतं। एकीकडे जयंत पाटलांच्या भेटीगाठी सुरू आहे, तर दुसरीकडे पार्थ पवार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेली आहे। वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती न्यूज 18 मराठीला दिलेली आहे। मंगळवारीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील भेटीसाठी दाखल झाले होते आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आल्याचं दिसलं। मात्र त्यानंतर पार्थ पवार यांनी देखील बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं कळत आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते, मात्र या भेटीचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये।